कुलदैवत सदैव प्रसन्न राहण्यासाठी या गोष्टी नक्की करूया. श्री स्वामी समर्थ. आपल्या घराची कुलदेवता कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आणि आपल्या कुलदेवतेची पूजा करताना काही गोष्टी आवर्जून पाळल्या पाहिजेत, तर काही गोष्टी टाळल्या सुद्धा पाहिजेत, असं धार्मिक मान्यतेत सांगितलं आहे. हिंदू धर्माच्या परंपरेनुसार कुलदेवता आणि कुलदेवीला कुटुंबाची रक्षणकर्ता देवता असं मानलं जातं. अनेक पिढ्यानपिढ्यांपासून या देवतेची आपल्या घराण्यात श्रद्धेने पूजा केली जाते. त्या देवतेला कुलदेवता असं म्हटलं जातं. सगळ्यांच्या कुटुंबामध्ये सुखशांती राहावी, आपल्या घराण्यात सदस्यांचे कल्याण व्हावे आणि पूर्वजांपासून चालत आलेली धार्मिक परंपरा ही पुढेही टिकून राहावी, या श्रद्धेने कुलदेवतेची पूजा केली जाते. पण कुलदेवतेची कृपा मिळावी आणि कुलाचार व्यवस्थित पाळला जावा, यासाठी नेमकं काय करावं, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओतून आता जाणून घेणार आहोत. तर पहिलं म्हणजे नियमित कुलदेवतेचे स्मरण करा. सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेचे नित्य नियमाने स्मरण करावे. म्हणजे काय? तर कुलदेवतेचे नाव दिवसातून तुम्ही एकदा तरी घेतलं पाहिजे, कारण ती आपली रक्षणकर्ता आहे. देवारात दररोज पूजा करणे जर शक्य नसेल कोणाला, म्हणजे आता जे ऑफिस टाइम असतात तर त्याच्यामध्ये दररोज पूजा करणे कोणाला शक्य नसते, तरी मनोभावे देवाचे नाम घ्यावे. देवघरात कुलदेवतेला स्वच्छ आणि योग्य स्नान द्यावे. शक्य असल्यास दिवा, धूप आणि नैवेद्य अर्पण करून श्रद्धेने पूजा करावी. कुलदेवतेच्या नावाचा जप करा. दुसरं काय करायचं आहे? आपल्या कुलदेवतेच्या नावाचा जप करायचा आहे. म्हणजे काय? तर आपल्या कुलदेवतेचे नाव, कोणाची कुलदेवता ज्योतिबा असतील, कोणाचं मल्हार जय गुरुदेव मल्हार असतील, कोणाचं श्री स्वामी समर्थ असतील, कोणाचं तुळजाभवानी आई असेल, तर आपल्या कुलदेवतेचं नाव किंवा आपल्या घराण्यात प्रचलित असा मंत्र श्रद्धेने म्हणावा. जप किती वेळा केला यापेक्षा तो नियमित आणि मनापासून केला जातो का, याला धार्मिक मान्यतेनुसार अधिक महत्त्व दिले जाते. तिसरं म्हणजे घराचा कुलाचार विसरू नका. प्रत्येक कुटुंबाचा कुलाचार हा वेगळा असतो. काही घरांमध्ये विशिष्ट दिवशी पूजा केली जाते, तर काही ठिकाणी ओटी भरली जाते, तर काही कुटुंबामध्ये विशिष्ट नैवेद्य दाखवण्याची सुद्धा परंपरा असते. म्हणून आपल्या घरात आपल्या आजी आजोबांपासून, आपल्या गावापासून, आपल्या जे पिढ्यानपिढ्या आपल्या घरात असतील म्हातारे वगैरे, त्यांच्यापासून जी परंपरा कंटिन्यू आली आहे, म्हणून आपल्या घरात पूर्वीपासून चालत आलेल्या कुलाचाराचा आदर करा. शक्य तितक्या श्रद्धेने तो पुढे चालूच ठेवा. चौथं म्हणजे कुलदेवतेच्या मंदिरात दर्शन घ्या. शक्य असल्यास वर्षातून किमान एकदा आपल्या कुलदेवतेच्या मंदिरात जाऊन सहकुटुंब, सहपरिवाराने एकत्र जाऊन दर्शन घ्यायचेच आहे. खूप काही लोक 10-10 वर्ष जात नाहीत आणि त्यांच्या घरात काही ना अडीअडचणी असतात. तुम्ही इकडे तिकडे फिरायला जातात, पण तुम्ही एक दिवस आपल्या देवासाठी नाही काढू शकत का? तर ते चुकीचं आहे. वर्षातून एकदा तरी तुम्ही पूर्ण प्लॅनिंग करून कुटुंबातील सदस्यांनी एकत्र जाऊन पूजा आणि दर्शन घेतले पाहिजे. तर ही परंपरा पुढच्या पिढीलाही समजते आणि कुटुंबाशी असलेली श्रद्धा ही श्रद्धेची नाळ सुद्धा टिकून राहते. पाचवं म्हणजे आपल्या परंपरेनुसार नैवेद्य दाखवा. कुलदेवतेला
आपल्या घराच्या परंपरेनुसार नैवेद्य अर्पण करावा. गोड पदार्थ, फळे आणि सात्विक पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात. मात्र प्रत्येक घराण्याची परंपरा ही वेगळी असू शकते. तर त्यामुळे आपल्या घरात पूर्वीपासून ज्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो त्यालाच प्राधान्य द्यावे. उगाच सोशल मीडियामध्ये बघून तुम्ही काही लोकांनी असं कुलस्वामिनीचं पूजन केलं आहे त्यामुळे आपल्याला पण असं करायचं आहे, असं करायची गरज नाही. 6वं म्हणजे गरजू व्यक्तींना मदत करा. फक्त पूजा आणि जपच नाही तर गरजू व्यक्तीला म्हणजे शक्य ती मदत करणे, अन्नदान करणे किंवा वस्त्रदान करणे यालाही धार्मिक परंपरेत महत्त्व दिले जाते. म्हणून आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला मदत करा आणि सेवा करण्याचा सुद्धा प्रयत्न करा. 7वं म्हणजे घरातील मोठी लोक, ज्येष्ठांचा आदर करा. आपल्या घरातील आई वडील आणि ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करणे, तसेच सत्य बोलणे, नेहमी खरं बोलायचा प्रयत्न करा, खोटं बोलू नका. प्रामाणिकपणे वागणे आणि इतरांना मदत करणे हे देखील चांगल्या संस्काराचा भाग मानले जाते. देवाची भक्ती करताना आपले आचरणही चांगले असणे अतिशय महत्त्वाचे आहे, अशी धार्मिक भावना आहे. तुम्ही आता जर व्हिडिओ बघून जर तुम्ही देवाची पूजा करत असाल आणि जर तुमच्या मनात तुम्ही जर देवासमोर सकाळ सकाळ आंघोळ केली, उभे असाल आणि जर तुमच्या समोर देव असेल पण तुमच्या मनात काहीतरी वेगळंच चालू असेल तर ते चांगलं नाहीये. तुमचं स्मरण, देवाची भक्ती सगळं देवावर तुमचं अवलंबून झालं पाहिजे. देवाची भक्ती करताना आपले आचरणही चांगले असणे महत्त्वाचे आहे. म्हणजे काय तर आपल्या मनात देवाचाच विचार आला पाहिजे, दुसरे निगेटिव्ह विचार आले नाही पाहिजेत. 8वं म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेटवरील प्रत्येक नियम पाळू नका. म्हणजे काय तर आज सोशल मीडियावर कुलदेवतेबद्दल अनेक प्रकारचे नियम आहेत, उपाय सांगितले जातात, पद्धती सुद्धा सांगितल्या जातात. कसं काय करायचं ते बारीक सारीक सांगितलं जातं. पण प्रत्येक कुटुंबाची कुलदेवता, कुलपरंपरा ही वेगवेगळी असते. त्यामुळे सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर एखादा नियम जर वाचला म्हणून तो आपल्या घरातही तसाच लागू होईल असे नाही. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती, कुटुंबाची परंपरा, कुळाचार यांना प्राधान्य पहिलं द्या. कुलदेवतेची पूजा कशी करावी, त्याला कोणता नैवेद्य दाखवावा किंवा कोणत्या दिवशी दर्शन घ्यावे याबाबत प्रत्येक घराण्याची वेगळी वेगळी पद्धत असते. त्यामुळे आपल्या पिढ्यानुसार जी पद्धत चालत आलेली आहे तीच पद्धत कायम ठेवा. म्हणून दुसऱ्यांच्या परंपरेची नक्कल करण्यापेक्षा आपल्या घराची परंपरा जाणून घेणे, त्याचा अभ्यास करणे, तिचा आदर करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. खूप लोकांना कायकांना कुलदेवताच माहीत नसते, कारण त्यांचं गावच्या लोकांबरोबर पटत नसतं, काय वाद असतात. त्यामुळे काय लोक, गावचे लोक सुद्धा कुलदेवता सांगत नाहीत. तर त्यांनी सुद्धा आपल्या देवाऱ्यात आपल्या सगळ्यांची कुलदेवता जास्त करून श्री तुळजाभवानी देवी असते, त्यामुळे तिचंच नामस्मरण करा. सगळ्या कुलदेवताची मोठी कुलस्वामिनी आपली तुळजाभवानी देवीच आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांनी तुळजाभवानी देवीचे नामस्मरण करा, नाहीतर श्री तुळजाभवानी नाही बोललं तरी कुलदेवताय नमः असं बोललं तरी चालतं. कुलदेवता म्हणजे एक केवळ पूजा करण्याची देवता नाही, तर आपल्या कुटुंबाची श्रद्धा, संस्कार आणि पिढ्यानपिढ्यानुसार परंपरा जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे, अशी धार्मिक भावना आहे. तर कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी मोठा खर्च, महागडे विधी किंवा विशेष पूजा करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही मनापासून तिचं नाव घ्या, श्रद्धा ठेवा, स्वच्छता ठेवा, सात्विक आचरण पाळा, सेवा करा, घरातील ज्येष्ठांचा आदर करा आणि आपल्या कुलपरंपरेचे पालन करा.
यांना अधिक महत्त्व दिले तरी खूप आहे. म्हणून आपल्या कुलदेवतेचे स्मरण करा. ज्यांना तुमची कुलदेवता माहीत नाहीये तर श्री कुलदेवताय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री कुलदेवताय नमः हा जप केला तरी खूप आहे. तुमच्या कुलदेवतेपर्यंत तुमचा मनातली भावना पोहोचणार आहे. म्हणून आपल्या कुलदेवतेचे स्मरण करा, आपला कुलाचार जपा, पुढच्या पिढीलाही आपल्या परंपरेची माहिती द्या आणि कमेंटमध्ये ज्यांना ज्यांना कुलदेवता तुमची माहीत आहे त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुमची कुलदेवताचं नाव काय आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा. महालक्ष्मी देवी आहे, कुलदेवी तुळजाभवानी माता आहे, एकविरा आई आहे, ज्योतिबा खंडोबाचा ज्योतिबा आहे, कोल्हापूरचा ज्योतिबा, खंडो मल्हार, जय मल्हार आहेत खंडोबाचे. जे कोणी आहे ते त्यांनी मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास एक लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.